शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो जास्त पावसामुळं आपलं पीक पिवळं पडलं आहे, त्याची वाढसुद्धा झालेली नाही आहे। तर मित्रांनो त्याच्यासाठी कोणती उपाययोजना करायची आहे, काय कोणतं व्यवस्थापन करायचं, कसं व्यवस्थापन करायचं मित्रांनो, याची मित्रांनो आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत। तर मित्रांनो अजूनपर्यंत आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण की येणारे पुढील व्हिडिओ आहे जे आपल्याला सर्वप्रथम मिळेल, चांगली माहिती कळणार आपल्याला मित्रांनो। तर मित्रांनो जास्त पावसामुळे आपलं पीक पिवळं पडलं आहे, वाढ झाली नाही, तर मग कोणते कोणते काम करायचे आपल्याला। तर मित्रांनो 3 काम आपल्याला करायचे आहे सर्वप्रथम। तर ते मित्रांनो काम आहे ते 3, तर ते आपल्याला डवरणी करायला लागेल, खत व्यवस्थापन करायला लागेल, फवारणी व्यवस्थापन। तर मित्रांनो आपण पहिलं कापूस पिकाला डवरणी करून घ्या, आडी उभी, नाही तर सिंगल असेल तर सिंगल करा, डबल असेल डबल करा, कारण की जमीन आपली थोडी सुकणार आणि आपल्या कापूस पिकाला थोडी काळोखी येणार। जे आपल्या शेंड्याची जे वाढ आहे खुटलेली ते थोडी चालू होणार डवरणी केल्यामुळे, आणि जे आपले कापूस पिकाचे मुळे आहे पांढरे त्याचीसुद्धा चांगली ग्रोथ होणार डवरणी केल्यामुळे। तर मित्रांनो हे पहिलं आपलं काम झालं। आणि मित्रांनो दुसरं काम आहे ते खत व्यवस्थापन। डवरणी केल्यावर पाऊस आल्यावर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे। तर खत व्यवस्थापन करताना आपल्याला 10-26-20, 20-0-13 आणि मॅग्नेशियम। तर मित्रांनो ह्या आपल्याला खताचा डोस घ्यायचा आहे, जे आपलं चांगलं पीक ग्रोथ करेल आणि चांगले फुटवे फुटणार। आणि मित्रांनो एक आपल्याला फवारणी व्यवस्थापनसुद्धा करायचं आहे। तर फवारणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला हुमिक ॲसिड जे पांढऱ्या मुळाची जास्तीत जास्त वाढ करणार आणि झाडाची चांगली ग्रोथ करणार, आणि एक टॉनिक घ्या टाटा बार, त्याच्यात ॲमिनो ॲसिड आहे, चांगले झाडाची वाढ करणार, चांगले फुटवे फुटवणार आपल्या कापूस पिकाला आणि चांगली ग्रोथसुद्धा करणार। आणि एक कीटकनाशक घेऊन घ्या, तुडतुडी असेल किंवा कोणती अडी असेल, नाही तर माव असेल तर त्यासाठी कॉम्प्युटर सुपर घेऊ शकता आपण। तर मित्रांनो असं आपलं नियोजन करा, व्यवस्थापन करा कापूस पिकाचं, लवकरात लवकर आपलं कापूस पीक हे ग्रोथ होणार आपल्या पिकाची। तर मित्रांनो आपली अशी माहिती ती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओला शेअर करा। आपले काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, आपल्याला का उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू। तर मित्रांनो तोवर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान, धन्यवाद।